मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच, पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय माननीय न्यायालयात ते विषय चालणार नाही. ज्या मराठ्यांना आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, त्याचा अहवालही आला. आता सरकारने कायदा त्याचा पारित करणं गरजेचं. तर ते वेगळं ओपन कोर्टात हिअरिंग झाली तर टिकणार आहे. असता माझ्या मराठ्यांचे पुन्हा हाल होणार आहे. परंतु ठीक आहे, तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, टिकणार. परंतु ते जर उडणार असलं, ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या आहे. त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं. मराठा म्हणून आम्हाला कुणबी म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त ती 1,500 लोक आहेत राज्यात. फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा ते 10-12 लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील, बोलणारे तर 5-6 येतात. पण तरी बी आपण 10,000, 5,000, 1200, 1300 धरून सोडू. जास्तीत जास्त 1200-1300 पेक्षा जास्त नसतील ते. त्यांच्यासाठी इतकं काळजी गरज. त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलून आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू. मराठा ओबीसी आरक्षणात हे त्यात सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना झालेली, त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी. कारण सरकारला 3-4 दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोलू आणि तातडीने हा विषय घे. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा, तुमच्याकडून लगेच बातम्या द्या. 14 तारखेला, 15 तारखेला, 16 तारखेला अधिवेशन होणारे असे सरकारकडून बातम्या द्या आणि वेगळं देणार. वेगळं काय आलं तरी तुला सांगतो आम्ही विशेष अधिवेशन बोलून सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा, तर तुम्ही आम्हाला ते सांगता. उपोषण सुरू आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठ्यांना विनाकारण आरक्षण द्या, कायदा बनवू आणि त्याची हिअरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी. याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत. तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना, आम्ही अधिवेशन बोलवतोय, आमकं करतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार. मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे. गुलाल तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला आहे. त्याचा अपमान होऊ देऊ नका. त्याशिवाय उपोषण सुटणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची. आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या. त्या 1,000-1,200 लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण. त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळं करून घ्यायचं वाटतं, कारण ते आरक्षण टिकणार नाही. तरीही आमची नियत चांगली आहे. सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, सगळ्या करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या 1200-1300 लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे. त्यांच्यासाठीही आम्हीच लढतोय. आयोगही आम्हीच नेमायला लावला आहे आणि त्याचा अहवालही आम्हीच तयार करायला लावला आहे. सरकारनं तोही केला आहे. तो अहवाल स्वीकारून वेगळा कायदा त्या 1200-1300साठी करा, पण तीही टिकलं पाहिजे. नाही ते त्यांच्या पोरांचं वाटलं होईल नसता. सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयरीच्या माध्यमातून ओबीसीतून आम्ही आरक्षण मागतोय. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी ही मागणी आमची. सरकारने यावर बोलावं. एक सोशल मीडियामध्ये मेसेज जातोय की 14 तारखेला महाराष्ट्र बंद ते काहींचं नाही म्हणणं आहे, काहींचं सर. त्याच्याबद्दल तुमचं नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. मला काल दिवसभर आणि रात्रभर काही सुधारलं नाही. आता थोडंसं कमराला पाणी ते प्रचंड यायला लागलं म्हणून मला काही सुचवायला नाही. पण मला त्याबद्दलचं माहीत नाही. तो मराठा समाजाचा निर्णय. मराठा समाजाचा कोणी मालक नाही. समाज काही पण निर्णय घेऊ शकतो. तुमचा पाठिंबा तुमचं नाही, मी ते बघितलंच नाही. तर त्याच्याबद्दल समाज बघा. मी समाजाच्या पुढं नाही. मी समाजाच्या पुढं नाही. समाजाने जर काही निर्णय घेतला असला तिकडं, पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा. काही समाजाने निर्णय घ्यावा, पण तो शांततेत घ्यावा. पाटील, आता जी भूमिका आहे किंवा कल आहे सरकारचा,
कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्याच ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतंय. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारणं, त्यानंतर अशा बातम्या येणं, म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच, तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे. तरीसुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीनं सरकारनं विचार करणं हे कितपत उचित आहे त्यावरती तेच मी म्हणतोय. सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बोलतोय, ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय. मोर्चाही त्यासाठीच होता. आधी सूचना राजपत्रित त्यासाठीच सरकारनं काढलेली आहे की ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं. त्यासाठी ती अधिसूचना काढली. त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे. डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं देणार आहेत, आम्ही म्हणतो का देऊ, मग तुम्हाला देऊ नका. सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना, त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही. तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे आम्हाला नको, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत. हे तुम्हाला जाहीर सांगतो मी सरकारला सुद्धा. तुम्ही पळवाट करताय का. ते आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे. त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय. ते 1200-1300 लोक घेते तेवढे आणि 4-2 नेते त्यांना एक लागतंय मराठा म्हणून घे म्हणून. त्याच्यासाठी आम्हीच लढलो, तोयासाठी त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो. काही अडचण नाही मला, तोयासाठी लढायला आम्ही. तू नाही लढला आमच्यासाठी, आम्ही तोयासाठी लढतो. घे आहे तर. परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय, करोडो मराठ्यांना. आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं, त्यावर सरकारने बोला. तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते आणताना तुम्हाला वाटतं तुमचा जर गैरसमज असला, मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून सांगतो, तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर, ते तर आमच्या मराठ्यांच्या काही 1200-1300 भावांसाठी, पण करोडो मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पाहिजे, हैदराबादचं गॅजेट पाहिजे. याच्यासाठी हे सुरू आहे. तुमचा जर गैरसमज असेल ते दिल्यावर उठते तर ते तुम्ही विसरून जा. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला उठणार नाही. हे सरकारनं समजून घ्या. दोन्ही आरक्षण पाहिजेत, त्याच्यासाठी आमरण उपोषण आणि दोन्ही जर कायद्यात टेकणारं पाहिजे. पाटील, एक शेवटचं घेतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचं, त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे. नाही, तसं जर असं तर मी सरकारला सांगेन, डबेवाल्यांपासून माथाडी कामगारपासून मजुरांपर्यंत सगळे आरक्षणात सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर आहे. मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही. हे उपोषण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी, त्याशिवाय हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही. ज्यांना 1200-1300 जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला. त्यांच्यासाठी पण आपणच लढलो. त्यांचे नेते फक्त बरळत राहिले टीव्हीला, आम्हाला वेगळं पाहिजे, त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो. तो आमच्या ओबीसी आरक्षणासाठी लढला नाही, पण आम्ही तुझ्यासाठी लढलो. आम्हाला हे सरकारनं डोक्यातून काढून टाका. पुन्हा सांगतो, हे उपोषण सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी. हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय, हे लक्षात ठेवा. आता एक शेवटचा प्रश्न. आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे, मात्र अद्याप सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाही किंवा तुमच्यासोबत संवाद साधण्याचं हे सुद्धा त्यांनी अजून काही केलेलं नाही. सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईल. 15 तारखेला अधिवेशनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही, हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही, तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार. त्यांनी टप्पे पाडले, आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय गाफील ना, त्यांनी सरकारला चांगलं माहिती आमच्या टप्पेमध्ये काय काचका असतो. त्यांना जर यांनी घेतलं नाही आणि अंमलबजावणी केली नाही, यांना कळत महाराष्ट्रात काय होतं.
दादा, सरकारला असं वाटतंय की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही ते, की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवलंय का? त्यांना परत कळत 15 तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जातेत का कुठं जातेत आता मी आता सांगत नाही. त्यांना कळत 15 तारखेला जर त्यांनी अंमलबजावणी नाही केली तर महाराष्ट्रात काय होतंय आणि मराठी मुंबईत येतात का नाही येत. 15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. तर आपण ते आपली भेट घेतील किंवा आपली शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत काय समाजाची भेट घ्यायची आरक्षणासंदर्भात. त्याला तिथं गरज असलेली महाराष्ट्रातली मराठ्यांची जात काय आहे हे लक्ष द्या. कारण त्यांना आम्ही आवजावं घालून विनंती केलेल्या याच्या आधी त्यांनी ध्यान नाही दिलं. त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देणं गेलं. ते कोणी असून द्या आमच्याच मतदानाच्या जीवावर येईल. तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जीवावर झालेला आहे. त्यांना परत घरी हिंडायला लावायला आम्ही खंबीर येतात. आम्ही 14 राज्यात एकत्र यायला लागलो. हो, त्याला कळण काच का कसा असतो. 15 तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका म्हणा. महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते पुन्हा, पण देशात आंदोलन 14 राज्य एकत्र होणार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.